Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा इयत्ता 6वी विषय गणित यामधील जे 6वे प्रकरण आहे व्यावहारिक गणित यातील 6.3 म्हणजे 6.3 नफा व तोटा यावर आधारित व्यवसाय नंबर 1 आज आपण सॉल्व्ह करणार आहोत. आपण प्रकरण 7वे कंप्लीट केलेलं आहे आणि नफा हा व तोटा हा जो उपघटक आहे तो आपल्याकडून राहिला होता, परंतु बरेच मुलांनी कमेंट करून तो लक्षात आणून दिल्यामुळे आपण तो घटकसुद्धा कव्हर करत आहोत. तत्पूर्वी आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये जे काय प्रश्न विचारतो त्या प्रश्नाची उत्तरे आपले विद्यार्थी मित्र खूप छान पद्धतीने देत आहेत. त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन. आणि तुम्हाला एक प्रोत्साहन म्हणून तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे त्या मुलांची नावं मी आजच्या व्हिडिओमध्ये जाहीर करत आहोत. तर छानपैकी उत्तरं देणारी मुले आहेत श्रेया उदार, झीनत पटेल, निर्जरा, शिवतेज, सिद्धी फुंदे, प्रणव राऊत, शिवम गोरडे, श्रद्धा सकपा, प्रतीक्षा साठे, स्नेहा, श्रेयश काळे, श्रीजा, कल्याणी राऊत, असद मुल्ला, लक्ष्मी गुळवे, विरेन अँड विराज म्हणजे 2 मुलं आहेत, देवांश साळवे, साई चौधरी, तेजल नाळे, प्रणित पवार आणि रिद्धी काब्रा. आणखीन काही मुलांनी पण छान पद्धतीने उत्तरं दिलेली आहेत, परंतु त्यांनी नावं न लिहिल्यामुळे आपल्याला त्यांची नावं जाहीर करता आली नाहीत. त्यांचं सुद्धा अभिनंदन. तर आशा करतो की ही जी मुलं आहेत ह्यांना छानपैकी कन्सेप्ट कळत असतीलच. आता ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी काय प्रश्न विचारणार आहे त्याची पण उत्तरे तुम्ही छानपैकी लिहा. पुढील व्हिडिओमध्ये तुमची नावं नक्कीच घेतली जातील. आता आपली परीक्षा जवळ आलेली आहेत. हॉल तिकीट तुमच्या पर्यंत पोचलेली असतील. परीक्षेचे जे प्रवेशपत्र म्हणजे हॉल तिकीट तुम्हाला मिळालेले असतीलच. आता आपल्याला जास्तीत जास्त मेहनत करायला लागेल. चला तर आपण सुरुवात करूया. नफा व तोटा. आता नफा व तोटा हे प्रकरण घेण्यापूर्वी आपण त्यातली काही सूत्रे आधी पाहूया. ती जर सूत्र आपल्याला कळली तर तो नफा आणि तोटा हा आपल्याला अतिशय साधा सरळ सोपा जाणार आहे. पहा येते सूत्र आहे बघा. नफा बरोबर विक्री वजा खरेदी किंमत म्हणजे विक्री किंमत वजा खरेदी किंमत. ठीक आहे. आता मी जास्त विक्री म्हणजे काय खरेदी म्हणजे काय हे सांगत बसत नाही, कारण तुम्ही इयत्ता 6वीचा वयोगट आहे, ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. आणि शेकडा नफ्याचं जे सूत्र आहे ते नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100 आणि शेकडा तोट्याचं सूत्र आहे तोटा छेद खरेदी किंमत गुणिले 100. ठीक आहे. एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. शेकडा नफा आणि शेकडा तोटा हा खरेदी किमतीवरच काढला जातो हे लक्षात ठेवायचं आहे. शेकडा नफा आणि नफा हा वेगळा असतो हे लक्षात घ्या. बरेचशा मुलांना कन्फ्यूज होतं. प्रश्नामध्ये आपण छानपैकी घेणारच आहोत. तर खरेदी किंमत यावरच शेकडा नफा आणि शेकडा तोटा काढला जातो ही गोष्ट लक्षात घ्या. आता विक्री किंमत म्हणजे एखादा दुकानदार एखादी गोष्ट आपल्याला विकतो, ही त्या दुकानदाराची विक्री किंमत झाली आणि ती गोष्ट आपण घेतो म्हणजे आपली ती खरेदी किंमत झाली. उदाहरणार्थ एखाद्या दुकानदाराने तुम्हाला 100 रुपयाची वस्तू विकली तर दुकानदाराच्या बाबतीत ते 100 रुपये ही विक्री किंमत झाली आणि आपल्या बाबतीत ते 100 रुपये ही खरेदी किंमत झाली. ही गोष्ट लक्षात घ्या. चला तर आपण सुरुवात करूया आता प्रत्यक्ष व्यवसायाला. पहा येथे पहिला प्रश्न आहे. प्रत्येकी 26 रुपये प्रमाणे 12 चेंडू विकत आणले, त्यासाठी प्रवास खर्च 8 रुपये झाला व सर्व चेंडू प्रत्येकी 30 रुपये प्रमाणे विकले तर या व्यवहारात किती नफा झाला. आता आपल्याला काही गोष्टी व्यवस्थित समजून घ्यायच्यात.
हे प्रश्न सोडवताना थोडा वेळ जाणार आहे, परंतु कन्सेप्ट समजणं खूप महत्त्वाचं आहे. खूप सोपं असतं, पहिली गोष्ट हे लक्षात घ्या. बघा, पहिला प्रश्न आहे, प्रत्येकी 26 रुपये प्रमाणे 12 चेंडू विकत घेतले. म्हणजे एका चेंडूची किंमत 26 रुपये आहे, तर 12 चेंडूची किंमत किती हे आधी आपण काढूया. म्हणजे 26 गुणिले 12. 26 गुणिले 12 आपण पटकन करून घेऊया. 12 पंचवीस 60, 12 सक 72, 2 हातचे आले 7, 12 दुनी 24, 24 आणि 7 31. 312 रुपयेचे त्यांनी चेंडू विकत आणले. परंतु त्यासाठी प्रवास खर्च 8 रुपये झाला. हा प्रवास खर्च सुद्धा ह्याच्यामध्ये मिळवावा लागतो. म्हणजे 312 अधिक 8 किती झाले? 320 रुपये झाले. आता हे काय केलेत? विकत घेतलेले आहेत. ठीक आहे. आता हे विकत घेतलेले आहेत म्हणजे ही काय झालेली आहे? खरेदी किंमत झालेली आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे इथं खरेदी किंमत किती आलेली आहे आपली? 320 रुपये ही खरेदी किंमत झालेली आहे. ओके. आता काय झालं? सर्व चेंडू प्रत्येकी 30 रुपये प्रमाणे विकले. म्हणजे 12 चेंडू आणले होते, ते 26 रुपये प्रमाणे आणले आणि 30 रुपये प्रमाणे विकले. आता इथं नफा झाला हे तर सरळ दिसत आहे. आता 30 गुणिले 12 करा, 12 शून्य शून्य, 12 त्रिक 36, 360 रुपयांना हे विकले. म्हणजे ही काय झाली? आपली विक्री किंमत झालेली आहे. आणि आपल्याला काय विचारले की नफा किती झाला? मग नफ्याचं सूत्र काय? नफा बरोबर, सूत्र काय सांगितलं होतं मी तुम्हाला नफ्याचं? की विक्री किंमतीतून खरेदी किंमत वजा करायची. मग विक्री किंमत किती आपली? 360 वजा खरेदी किंमत किती? 320. उत्तर किती येणार आहे? 40 रुपये. म्हणजे 40 रुपये काय झालेला आहे? या व्यवहारामध्ये त्याला नफा झालेला आहे. मग 40 कुठे आहे? ऑप्शन नंबर 2 मध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. आता आपण दुसरा प्रश्न पाहूया. पाय ते दुसरा प्रश्न आहे, एका साडीवर छापील किंमत 400 रुपये आहे. म्हणजे छापील किंमत किती आहे? 400 रुपये आहे. आधी आपण वाचून घेऊया व्यवस्थित. छापील किमतीवर शेकडा 10% सूट दिली तरीही दुकानदाराला शेकडा 10 नफा होतो, तर दुकानदाराने साडी किती रुपयाला घेतली असावी? म्हणजे आपल्याला टार्गेट काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. बघा, छापील किंमत किती आहे? 400 रुपये आहे. त्याच्यावर 10% सूट दिलेली आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या दुकानामध्ये गेलात आणि तुम्हाला दुकानदाराने सांगितलं की 400 रुपयाला साडी आहे, तर तुम्ही काहीतरी कमी जास्त सांगतात किंमत करताना. मग दुकानदार म्हणतो आमच्या दुकानात 10% सूट आहे. म्हणजेच काय करतो तो? 400 रुपयाच्या साडीला 10% सूट देतो. म्हणजे 10/100 अशा पद्धतीने तो करतो. आणि उत्तर आपलं काय येणार आहे? 40 रुपये. म्हणजे 400 रुपयाची जी साडी आहे ती तुम्हाला किती मिळणार आहे? 400 वजा 40 म्हणजे तुम्हाला 360 रुपयाला ती काय होणार आहे? मिळणार आहे. आता मग 360 रुपयाला ही साडी मिळणार आहे. मग दुकानदाराची ही विक्री किंमत किती झाली? 360 रुपये. मग आपण लिहूया, दुकानदार किती रुपयाला विकणार आहे? ती 360 रुपये काय झालेली त्याची विक्री किंमत 360 रुपये झालेली आहे. आता पुढे काय? तरीही दुकानदाराला शेकडा 10 नफा होतो. म्हणजे दुकानदाराने 360 रुपयाला जरी साडी विकली तरी पण त्याला नफा किती होतो? शेकडा 10 रुपये त्याला नफा होतो. आणि एक लक्षात ठेवायचं आहे, विक्री किंमत आणि शेकडा नफा किंवा तोटा जर दिला असेल तर काय करायचं आहे? ही टेक्निक लक्षात ठेवा. इकडं लिहायचं खरेदी किंमत, इकडं लिहायचं विक्री किंमत. मग विक्री किंमत आणि शेकडा नफा जर दिला असेल तर खरेदी किंमत ही नेहमी 100 रुपये मानायची. मग 100 रुपये खरेदी किंमत असताना 110 रुपये विक्री किंमत येणार आहे. आता ही 110 रुपये कुठून आले?
तर हा जो शेकडा नफा असतो तो त्याच्यामध्ये फक्त मिळवायचा असतो. म्हणजे शेकडा 20 असेल तर इथे 120 असतं, इथं जर 25 असेल तर इथे 125 असतं. अशा पद्धतीने हे करायचं असतं. खरेदी किंमत ₹100 असताना विक्री किंमत 110, मग विक्री किंमत ₹360 असताना खरेदी किंमत किती? असा आपल्याला आता प्रश्न आहे. खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे. थोडंसं वरती घेऊया आपण आता. इथं आपण x मानूया खरेदी किंमत किंवा खरेदी किंमत असा शब्द लिहूया. आता अशा पद्धतीने आल्यावर काय करायचं आपल्याला? तिरका गुणाकार करायचा असतो. बघा 360 गुणिले 100 बरोबर 110 गुणिले x म्हणजे खरेदी किंमत. मग 360 गुणिले 100 छेद 110 बरोबर x. शून्याला इथं शून्य गेलेला आहे. आता 11ने 360ला भागायचं आहे. आता 11ने 360ला भागलं तर भाग हा पूर्ण जाणार नाही. नफा आणि तोट्याचे उदाहरण सोडवताना पॉईंटमध्ये जर गुणाकार किंवा भागाकार येत असेल तर तो पॉईंट नंतर 1 किंवा 2च घरं करायचं हे लक्षामध्ये घ्या. जर पूर्ण भाग जात असेल तर पॉईंट नंतर 2 घरापर्यंत सोडवायचा आणि जर पूर्ण भाग जात नसेल तर पॉईंट नंतर एकच घर सोडवायचं, ही गोष्ट लक्षात घ्या. आता 11ने भागूया. 11 1 11, इथं 11 त्रिक 33, खाली राहिले 3, वरून घेतला 0 झाले 30, 11 दुने 22, खाली राहिले 8. ओके, आता पॉईंट द्यायला लागेल. वरून घेतला 0 झाले 80, 11 7 77, पुन्हा खाली राहिले 3, वरून घेतलं 0, 11 दुने 22. म्हणजे पूर्ण भाग काय जात नाही, त्याच्यामुळे आपण भागाकार इथं थांबूया. 32.7 गुणिले 10, मग 32.7 गुणिले 10 जर आपण केलं तर ते किती येणार आहे? बघा 32.7 गुणिले 10 जर केलं तर उत्तर येणार आहे 327. म्हणजेच एक्सची किंमत म्हणजेच इथं आपली खरेदी किंमत किती येणार आहे? 327 रुपये. म्हणजे दुकानदाराने 327 रुपयाला ही साडी घेतली असावी. मग 327 कुठे आहे? 327 आहे ऑप्शन नंबर 1 मध्ये. म्हणून ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. साधं सरळ सोपं उदाहरण आहे, फक्त एक्सप्लेनेशन थोडंसं जास्त द्यायला लागतं. आता आपण तिसरं उदाहरण पाहूया. व्हिडिओ जर खूप मोठा होत असेल तर आपण 5च उदाहरण सोडूया आणि दुसऱ्या भागामध्ये 5 उदाहरण सोडूया. पहा पुढचा प्रश्न आहे, तिसरा प्रश्न. एक पुस्तक 240 रुपयास विकल्यास शेकडा 20 नफा होतो. हा उदाहरणाचा पहिला भाग झाला. दुसरा पार्ट, शेकडा 25 नफा होण्यासाठी पुस्तकाच्या विक्रीची किंमत किती रुपयांनी वाढवावी? आता प्रश्नाचे 2 भाग पाडायचे. एक पुस्तक 240 रुपयाला विकल्यास, मग 240 रुपयांना विकल्यास किती नफा होतो? शेकडा 20 नफा होणार आहे. आता 240 रुपयांना विकल्यास म्हणजे विक्री किंमत किती झाली? 240 रुपये. ओके, आणि शेकडा नफा किती झालेला आहे? तर तो आहे 20 रुपये. हा झाला पहिला पार्ट. ठीक आहे. दुसरा पार्ट काय? शेकडा 25 नफा होण्यासाठी शेकडा नफा किती व्हायला पाहिजे? 25 नफा होण्यासाठी पुस्तकाच्या विक्रीची किंमत किती रुपयांनी वाढवावी? म्हणजे आत्ता जी काय विक्री किंमत आहे 240, ती किती रुपयांनी वाढवावी? म्हणजे आपल्याला नवीन विक्री किंमत काढायला लागेल इकडे, आणि ह्या किमतीला मधून ती जर मोठी असेल तर ह्याच्यातून ही वजा करावी लागेल आणि हे तर आपल्याला टार्गेट आपल्याला काढावं लागेल. ही गोष्ट आधी व्यवस्थित समजून घ्या. आता बघा, तुम्हाला सांगितलेलं आहे मी, विक्री किंमत आणि शेकडा नफा जर दिला असेल तर काय करायचं आहे? तुम्ही खरेदी किंमत 100 मानायची आहे. एका बाजूला खरेदी किंमत नाव लिहायचं, एका बाजूला विक्री किंमत नाव लिहायचं. मग 100 रुपये खरेदी किंमत असताना विक्री किंमत किती येणार आहे? शेकडा नफा त्याच्यात मिळवायचा 120 रुपये विक्री किंमत येणार आहे. 100 रुपये खरेदी किंमत असताना 120 रुपये विक्री किंमत, तर 240 रुपये विक्री असताना खरेदी किंमत किती? आता हे तुम्हाला माहिती आहे, हे थोडंसं डायरेक्ट सोडवतात आम्ही तिरका गुणाकार करून.
100 गुणिले 240 भागिले 120 बरोबर x. x म्हणजे खरेदी किंमत. तिरका गुणाकार करून सोडवणार आहोत. मागच्या उदाहरणामध्ये ते सांगितलेलं आहे. पुढे 0ला 0 गेला, 12 1 12, 12 2 24. 100 गुणिले 2 किती आले? 200. म्हणजे x बरोबर किती आले? 200. आणि 200 काय आपली ही खरेदी किंमत किती आलेली आपली? 200 ही खरेदी किंमत आलेली आहे. चला आपण लिहूया इथं. खरेदी किंमत किती आली? 200 रुपये. ठीक आहे. आता खरेदी किंमत आपली 200 रुपये आलेली आहे. आणि इकडं पहा, शेकडा नफा. शेकडा नफा किती येतं? 25. सॉरी, इथं विक्री किंमत सांगितली का तुम्हाला? काय प्रॉब्लेम नाही. आता काय करायला गेलं आपल्याला? नफा काढून घ्यायला लागणार आहे. आता दुसऱ्या पार्टमध्ये आपल्याला काय काय किंमत मिळाली पाहिजे. शेकडा नफा 25 आणि खरेदी किंमत काय दिलेली आहे आपल्याला? रुपये 200. हे चुकून सांगितल्यात गेलेलं आहे. हे आपण कट करूया. ते आपलं शेवटचं टार्गेट आहे. आता पहा, शेकडा नफा दिलाय, खरेदी किंमत झालेली आहे. म्हणजे आपलं सूत्र काय? शेकडा नफा बरोबर नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100. मग शेकडा नफा किती आहे? 25. नफा आपल्याला माहिती आहे का? नाही. खरेदी किंमत किती आहे आपली? 200 रुपये खरेदी किंमत आलेली आहे. ती लिहिली येते 200 गुणिले 100. इथं जर बघितलं तर हे 2 शून्यला 2 शून्य गेले, हे 2 गुणिले भागिले आहेत, इकडे जाऊन गुणिले होतील. 25 गुणिले 2 बरोबर नफा. नफा किती आलेला आहे आपला? 25 दुने 50. नफा आलेला आहे आपला 50. ठीक आहे. मग आता पहिली विक्री किंमत किती होती? 240. नफा किती आलेला आहे? 50. मग आपल्याला काय करायला लागेल? नफ्याचं सूत्र लिहायचं. नफा बरोबर काय? विक्री वजा खरेदी किंमत. ठीक आहे. मग नफा किती आलेला आहे बघा? 50. विक्री किंमत माहिती आहे का? नाही आहे. जे आपलं जे टार्गेट होतं ते शेवटचं विक्री वजा खरेदी किंमत किती आलेली आहे आपली? 200. ठीक आहे. मग विक्री किंमत काय होईल? हे 200 इकडे जाऊन काय होतील? प्लस होतील. म्हणजेच विक्री किंमत किती येणार आहे आपली? 250 रुपये विक्री किंमत येणार आहे. मग आपला जो प्रश्न आहे, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं काय, की नवीन विक्री किंमत आपल्याला काढायला लागेल. या नवीन विक्री किंमतीतून ही जुनी विक्री किंमत आपल्याला वजा करायला लागेल. म्हणजे 250 मधून जर 240 जर वजा केले आपण, 250 ही नवीन विक्री किंमत आहे आणि जुनी विक्री किंमत किती होती आपली? 240. या 240 जर वजा केले तर राहणार आहेत किती? 10. म्हणजे 25% नफा मिळवण्यासाठी आपल्याला ती कितीने वाढवावी लागेल? 10 रुपयाने ती वाढवावी लागेल. आणि 10 कुठे? ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. नफा तोट्याची उदाहरणं थोडीशी लॉंग असतात. पहा, 4थं उदाहरण आहे. एका दुकानदाराने 25 पुस्तके विकली. ठीक आहे. त्या व्यवहारात त्याला शेकडा 10 नफा झाला. जर त्याच दराने म्हणजे किंवा त्याच रेटने त्याने 50 पुस्तके विकली तर पुढीलपैकी कोणते उत्तर बरोबर येईल? हे आपल्याला काढायचं आहे. अतिशय साधा सरळ सोपा आहे. इथं काही जास्त कॉमन सेन्स लावायची, जास्त डोकं लावायची गरज नाही. साधा सरळ कॉमन सेन्स आहे. बघा इथं 25 पुस्तकं विकली तर त्याला 10 नफा झाला आणि 50 पुस्तके विकली तर पुढीलपैकी कोणते उत्तर येईल? आता त्याने 25 पुस्तकं विकली काय, 50 पुस्तके विकली काय किंवा 100 पुस्तके विकली काय? जर रेट जर सारखा असेल तर जेवढी 25 पुस्तकं विकत घ्यायला जेवढे पैसे पडतील त्याच्यात शेकडा 10 नफा होणार आहे आणि 50 पुस्तके विकत घेण्यासाठी सुद्धा जेवढे पैसे पडतील त्याच प्रमाणामध्ये त्याच रेटने त्याला तेवढाच नफा होणार आहे. त्याच्यामुळं नफ्याचे शेकडा प्रमाण हे तितकेच राहणार आहे. इथं जास्त एक्सप्लेनेशन देण्याची गरज
नाही, कारण रेट सारखा आहे, त्याच्यामुळं नफ्याचं प्रमाण हे तितकंच राहणार आहे. त्यामुळे नफ्याचं प्रमाण तितकेच राहील. हा ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे. चला आपण पुढे जाऊया. एका दुकानदाराने 25 रुपये शेकडा या दराने, 5वा प्रश्न, 25 डझन संत्री विकत घेतली व ती 32 रुपये शेकडा या दराने विकली तर त्या व्यवहारात त्यास टिंबटिंब नफा झाला. आता साधा सरळ प्रश्न आहे बघा. 25 रुपये दराने काय केलं त्याने? 25 रुपये शेकडा या दराने 25 डझन संत्री विकत घेतलेली त्यांनी. 25 डझन संत्री विकत घेतलेली आहेत आणि ती कशी विकली? 32 रुपये दराने ती संत्री विकलेली आहेत. तर आता हे तर नफा झाला की तोटा झाला? साधा सरळ दिसतोय, त्याला नफा झाला. बघा, 25 रुपये शेकड्याने घेतली आणि 32 रुपये शेकड्याने विकली, म्हणजे तिथं नफा किती झालेला आहे? त्याला 7 रुपये नफा झालेला आहे. हे साधं सरळ तुम्हाला दिसत आहे. पाय ते आता इथं फक्त आपल्याला नावं द्यायचे. नफा किती रुपये झाला? 7 रुपये. त्यांनी खरेदी किती घेतली होती? 25 रुपयाने. ही झाली खरेदी किंमत. आणि विक्री किंमत काय त्याची? 32 रुपये. ठीक आहे. त्याला नफा किती झाला? 7 रुपये. तर आपल्याला विचारलंय त्या व्यवहारास त्यास टिंबटिंब नफा झाला आणि उत्तर काय दिलेलं आहे आपल्याला? टक्केवारीमध्ये, म्हणजे आपल्याला शेकडा नफा काढायचं आहे. फक्त आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे, बाकी जास्त काही डोकं चालवायची गरज नाही. मग तुम्हाला माहिती आहे की शेकडा नफ्याचं सूत्र, शेकडा नफा बरोबर नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100. मग नफा किती आहे? 7. खरेदी किंमत किती आहे? 25 रुपये गुणिले 100. 25 एके 25, 25 चोक 100. 7 गुणिले 4, 7 चोक 28, म्हणजे त्याला शेकडा नफा 28% होणार आहे. मग 28% कुठे? ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. म्हणून 5व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, परंतु एका व्हिडिओमध्येच कव्हर केलं तर तुम्हाला एक मार्गी ते सर्व व्यवस्थित कळणार आहे. 6वा प्रश्न पहा. 6वा प्रश्न खूप सोपा आहे. एक वस्तू 17 रुपयांना विकल्यामुळे 2 रुपये नफा होतो. जर ती वस्तू 12 रुपयांना विकल्यास शेकडा नफा अगर तोटा किती होईल? आता पहा, एक वस्तू 17 रुपयांना विकल्यामुळे लगेच आपण काय बोलायचं? विक्री किंमत किती आहे? 17 रुपये. ठीक आहे. 2 रुपये नफा होतो. मग नफा बरोबर किती? 2 रुपये. आधी काय करायचं? आपण खरेदी किंमत काढून घ्यायची आहे, मग आपण दुसरा पार्ट बघूया. मग सूत्र काय? नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. नफा किती आहे? 2. विक्री किती आहे? 17 वजा खरेदी किंमत. हे तोंडी सुद्धा आलं असतं तुम्हाला. मग खरेदी किंमत किती येणार आहे? हे 2 इकडे जाऊन वजा होतील, ही खरेदी किंमत इकडे प्लस, म्हणजे खरेदी किंमत किती येणार आहे? 15 रुपये येणार आहे. ठीक आहे. मग खरेदी किंमत किती आहे? 15 रुपये. आता 15 रुपये खरेदी किंमत झालेली आहे. हे तर बघा, तिन्ही गोष्टी आपल्याला सापडल्या. आता नंतरचा पार्ट काय? जर ती वस्तू 12 रुपयांना विकली. आता ही खरेदी किंमत आपण इथं लिहूया दुसऱ्या पार्टमध्ये. 15. जर ती वस्तू 12 रुपयांना विकली, म्हणजे विक्री किंमत किती झालेली आहे पाहिजे? 12 रुपये. आता साधं सरळ सोपं आहे. जर 15 रुपयाला आपण वस्तू घेतली आणि 12 रुपयांना विकली, तर आपला नफा झाला की तोटा झाला? तर कोणी पण सांगेल की इथे आपला तोटा झालेला आहे. मग तोटा किती रुपये झालेला आहे? तर 15 वजा 12, म्हणजे 3 रुपये आपला तोटा झालेला आहे. ठीक आहे. मग आता तोटा पण आलेला, परंतु आपल्याला शेकडा नफा अगर तोटा विचारलाय, आपल्याला तोटा आलेला आहे, म्हणजे आपल्याला शेकडा तोटा काढायला लागणार आहे. मग शेकडा तोट्याचं सूत्र लिहायचं. शेकडा तोटा बरोबर तोटा छेद खरेदी किंमत गुणिले 100. मग तोटा किती आहे? 3.
खरेदी किंमत आहे आपली इकडं 15 गुणिले 100. हे कॅल्क्युलेशन करायचं आणि तुम्ही फक्त सोडवायचं आहे. बघा 5 त्रिक 15, 5 दुने 10, 0, 3 एके 3, 3ला 3 गेले. थोडक्यात शेकडा तोटा किती आलेला आहे 20. मग 20 कुठे आहे? ऑप्शन नंबर 4 मध्ये. म्हणून 6व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. आता आपण 7व्या प्रश्नाकडे जाऊया. पाय ते 7वा प्रश्न आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. एक घड्याळ 575 रुपयाला विकल्यास शेकडा 15 नफा होतो, तर घड्याळाची मूळ किंमत किती? आता घड्याळ 575 रुपयांना विकले म्हणजे विक्री किंमत किती आहे? विकी किंवा विक्री किंमत 575 रुपये. शेकडा नफा किती आहे? 15. तर घड्याळाची मूळ किंमत म्हणजे आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे. हे आपलं टार्गेट आहे, हे लक्षात ठेवा. ओके, हे आपलं टार्गेट आहे. आता काय करायचं तुम्हाला मी आधीच सांगितलंय, विक्री किंमत आणि शेकडा नफा जर दिला तर खरेदी किंमत 100 मानायची. मग एका बाजूला लिहायचं खरेदी किंमत, दुसऱ्या बाजूला लिहायचं विक्री किंमत. मग खरेदी किंमत 100 असताना तो नफा त्याच्यात मिळवायचा, ही झाली विक्री किंमत. 100 रुपये खरेदी किंमत असताना 115 रुपये विक्री किंमत असेल तर 575 रुपये विक्री किंमत असताना खरेदी किंमत किती असेल? आणि तिरका गुणाकार करायचा. 100ने 575ला गुणायचं आणि त्याला 115ने भागायचं. म्हणजेच x बरोबर 100 गुणिले 575 भागिले 115. चला करा पटापट. 115ने जर 575ला भागलं, 5ने छोटं छोटं करीत केलं तरी चालणार आहे. आपण काय करूया, थोडा अंदाज घेऊया. 115 गुणिले 5 करून बघूया बरं. 5 5 25, 7 2, 5 1 5 आणि 2 7, 5 1 5. म्हणजे 115 5 575 होतात. म्हणजे 115 1 115, 115 5 575. म्हणजेच x बरोबर काय 100 गुणिले 5 किती आले? 500 रुपये आले. आणि x म्हणजेच काय आपली खरेदी किंमत आहे. आणि आपलं टार्गेट काय होतं? खरेदी किंमत. म्हणजेच घड्याळाची मूळ किंमत किती रुपये येणार आहे? 500 रुपये येणार आहे. म्हणून 7व्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. आता 8वा प्रश्न पहा येते. 8वा प्रश्न. अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ना ते 8वीच्या स्कॉलरशिपला सुद्धा विचारले जातात आणि ते तुम्हाला 6वीला आहे. म्हणजे मंथनचे जे परीक्षा आहे याच्यामध्ये जरा टॉप क्वालिटीचे प्रश्न येतात नफा आणि तोटा यावर. आणि ज्याला 6वी 7वीची मंथन निघते तो 8वी स्कॉलरशिप सहजपणे काढतो. पहा 8वा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. 100 शिलाई मशीन काही रुपयांना विकल्याने शेकडा 25 नफा झाला तर प्रत्येक शिलाई मशीनवर शेकडा किती नफा होईल? आता किती शिलाई मशीन आहेत? तर 100 शिलाई मशीन आहेत. काही रुपयांना विकल्यामुळे, आता किती रुपयांना विकले हे आपल्याला काही दिलेलं नाहीये. शेकडा नफा किती आहे? 25 आहे. तर त्यांनी सांगितले प्रत्येक शिलाई मशीनवर शेकडा किती नफा होईल. आता हे उदाहरण फास्ट सांगितलं तर तुम्हाला कळणार नाही, त्याच्यामुळे मी अतिशय सिंपल भाषेमध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे सांगतो. नीट पहा. हे 8वी स्कॉलरशिपच्या स्टाईलचं उदाहरण आहे. हे तर आपल्याला काल्पनिक संख्या मानावी लागते. बघा 100 शिलाई मशीन काही रुपयांना विकल्याने, आता असं समजूया की हे 100 शिलाई मशीन आहे. ही एक मशीन ही 200 रुपयांना आलेली आहे असं समजूया. 200 रुपयात मशीन मिळत नाही पण आपल्याला आपण समजलेलं आहे. ठीक आहे. नाही तर बोलाल 200 रुपयाला कोणती मशीन मिळते. आपण एक काल्पनिक संख्या वापरलेली आहे. 200 रुपयाला एक शिलाई मशीन म्हणजे ह्याचे पैसे किती होतील बघा. हे 4 शून्य आपण लिहून घेतले, बे एक बे, म्हणजे 20,000 रुपयांना आपण शिलाई मशीन त्याची किंमत पकडलेली आहे 100 शिलाई मशीनची. म्हणजे काय प्रश्न तयार झाला बघा. 100 शिलाई मशीन काही रुपयांना विकल्याने शेकडा 25 नफा झाला.
म्हणजे हे जे 20,000 रुपये त्याची आपण काय पकडली, विक्री किंमत पकडलेली आहे. विक्री किंमत किती झालेली आहे आपली, 20,000 रुपये. 200 रुपयाला 1 याप्रमाणे 20,000 रुपये ही त्याची विक्री किंमत पकडलेली आहे. मग शेकडा नफा 25 आहे आणि मग तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे शेकडा नफा आणि विक्री असेल तर आपलं काम अतिशय सोपं आहे. इकडं खरेदी किंमत लिहायचं, इकडं विक्री किंमत लिहायचं आहे आणि खरेदी किंमत 100 मानायची, त्याच्यामध्ये शेकडा नफा मिळवायचा, झाला 125 ही विक्री किंमत झाली. म्हणजे 100 रुपये खरेदी किंमत असताना 125 रुपये विक्री किंमत, तर 20,000 विक्री किंमत असताना खरेदी किंमत किती. लगेच इथं तिरका गुणाकार करायचा, इथेच साईडला करूया आपण. 20,000 गुणिले 100 भागिले 125 बरोबर x. 25 5 125, 25 चोक 100, 5 ने भागूया, 5 1 5, 5 चोक 20 आणि हे 3 शून्य दिले. 4,000 गुणिले 4 किती झाले, 16,000. किती झाले, 16,000 रुपये आलेले आहे आपली काय आलेले आहे, खरेदी किंमत. आपण पटकन लिहून घ्या, खरेदी किंमत बरोबर 16,000 रुपये ही आपली खरेदी किंमत आलेली आहे. आता बघा, खरेदी किंमत भेटली, विक्री किंमत पण काल्पनिक सगळं भेटलेलं आहे आपल्याला, शेकडा नफा 25 आहे. आता काय बोलतात ते, तर प्रत्येक शिलाई मशीनवर शेकडा किती नफा होईल. आधी आपण आता नफा काढून घेऊया. आता बघा, तोंडी काढूया. आपली खरेदी किंमत किती, 16,000. विक्री किंमत किती, 20,000. म्हणजे 20,000ला आपण 16,000ला वस्तू घेतली आणि 20,000ला विकली, तर नफा किती होणार आहे आपल्याला, 4,000. आता जास्त कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, तुम्हाला ते पटपट कळलेलं आहे. नफा किती झाला, 4,000. परंतु हा जो 4,000 नफा झालेला आहे तो 100 शिलाईवर झालेला आहे आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, प्रत्येक शिलाई मशीनवर. म्हणजे आपलं जे टार्गेट आहे ते एका मशीनचं टार्गेट आहे, एका मशीनवर आपल्याला यायचं आहे, हे आपलं टार्गेट आहे, हे लक्षात ठेवा. आता हा जो नफा झालेला आहे 4,000 रुपये तो 100 शिलाईचा झालेला आहे. मग काय करायचं आपल्याला, 100 शिलाईला 4,000, तर एका शिलाईला किती, एका शिलाई मशीनला किती, म्हणून आपल्याला काय करायला लागेल, 100ने याला भागावे लागेल. 2 शून्य गेले, किती रुपये झालेला आहे, 40 रुपये हा एका शिलाईचा नफा झालेला आहे. ही गोष्ट समजून घ्या, एका शिलाई मशीनवर 40 रुपये नफा. तर आपल्याला काय विचारलेलं आहे की शेकडा किती नफा होईल. मग शेकडा नफ्याचं सूत्र काय आहे बघा, शेकडा नफा बरोबर नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100. ठीक आहे. मग आता कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत हे आपण व्यवस्थित बघूया. नफा एका शिलाई मशीनच्या बाबतीत सगळं लक्षात घ्यायचं आपल्याला. नफा 40 रुपये दिलेला आहे. खरेदी किंमत, एका शिलाई मशीनची खरेदी किंमत घ्यायची आपल्याला. एका शिलाई मशीनची खरेदी किंमत किती येतं, 200 रुपयाला एक आपण पकडलेली आहे, म्हणजे खरेदी किंमत ही 200 आहे. ठीक आहे. मग नफा किती आहे, 40 छेद खरेदी किंमत किती आहे, आता बघा इथं 200 गुणिले 100. ठीक आहे. आता नफा झालेला आहे 40, खरेदी किंमत खरेदी किंमत 16,000 होती, म्हणजे खरेदी किंमत 160 रुपये येणार आहे. कशी येणार आहे, कारण ह्यातले 2 शून्य फक्त जाणार आहेत आणि हे एका शिलाई मशीनसाठी 160 रुपये खरेदी किंमत येणार आहे. म्हणजे हे झाले 160 रुपये. म्हणजे नफा झाला 40, खरेदी किंमत झाली 160 आणि गुणिले 100. मग एका शून्याला 1 शून्य गेला, 4 1 4, 4 चोक 16, इथं आले 4 आणि 4ने जर आपण 100ला भागलं तर उत्तर काय येणार आहे, 25. म्हणजे शेकडा नफा किती येणार आहे, 25 येणार आहे. हे व्यवस्थित सगळं समजून घ्या. 25 कुठे आहे, ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. म्हणून 8व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. हा प्रश्न व्यवस्थित नीट समजून घ्या. सगळं आपल्याला हे काल्पनिक मानायला लागतं. 200 रुपयाला एक आपण मशीन मानलेले, 2,000 रुपये त्याची विक्री किंमत झाली. त्याच्यावरून आपण काय केलं, शेकडा नफा दिल्यामुळे आपण खरेदी किंमत
100 रुपये मानून विक्री किंमत 125 मानली आणि त्याच्यावरून कॅल्क्युलेशन करून आपण खरेदी किंमत काढलेली आहे. मग खरेदी किंमत आणि विक्री किंमत आणि खरेदी किंमत यांची वजाबाकी करून आपण नफा काढलेला आहे. परंतु हा जो नफा आलेला आहे तो 100 मशीनच्या बाबतीत आलेला आहे. त्याच्यामुळं आपण एका मशीनचा नफा 40 रुपये काढला आणि एकाच मशीनची खरेदी किंमत आहे ही आपल्याला 16,000 ही 100 मशीनची होती, म्हणून त्याला आपण भागून इथं 160 रुपये ही खरेदी किंमत एका मशीनची काढलेली आहे आणि त्याच्यावरून ह्या किमती शेकडा नफ्याच्या सूत्रात टाकून आपण 25 हे उत्तर आणलेलं आहे. म्हणून 8व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पहा आता 9वा प्रश्न आहे. लोखंडाची 5 कपाटे 13,000 रुपयास विकत घेतली. त्याच्या वाहतुकीसाठी 2,000 रुपये खर्च आला. सर्व कपाटे विकल्यानंतर मात्र 18,000 रुपये आले, तर या व्यवहारात झालेला शेकडा नफा किती? अतिशय सोपा प्रश्न आहे बघा. 5 कपाटे किती? 13,000 रुपयाला आपण घेतलेली आहे. 13,000 रुपयाला विकत घेतली आणि त्याला वाहतुकीसाठी म्हणजे काय टेम्पोत वगैरे आणलेलं असेल तर त्याच्यासाठी 2,000 रुपये खर्च झाला. हा सुद्धा आपल्याला एकत्र करावा लागेल. म्हणजे एकूण किती रुपयाला ते कपाट आलं आपल्याला? 15,000 रुपयाला ते कपाट आलेलं आहे. म्हणजे कपाटाची खरेदी किंमत झालेली आहे 15,000 रुपये. विकल्यानंतर मात्र 18,000 रुपये आले. म्हणजे 18,000 रुपये काय झालेली आहे? त्याची विक्री किंमत झालेली आहे. मग आपल्याला नफा किती येणार आहे? ह्या 18,000 मधून 15,000 घालवले तर 3,000 रुपये काय येणार आहे? त्याचा नफा आपल्याला येणार आहे. आणि आपल्याला काय विचारले? शेकडा नफा किती? मग शेकडा नफ्याचं सूत्र लिहायचं. शेकडा नफा बरोबर काय? नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100. मग नफा किती आहे आपला? 3,000. खरेदी किंमत किती? 15,000 गुणिले 100. 2 शून्याला हे 2 शून्य गेले. ह्या एका शून्याला हा एक शून्य घालवला. 15 एके 15, 15 दुने 30 आणि 2 गुणिले 10 झाले 20. म्हणजे शेकडा नफा किती झालेला आहे? 20. मग 20 कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. म्हणून 9वेचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. आता 10वा प्रश्न नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी असतो, परंतु तुम्हाला उत्तरापर्यंत मी पोहोचवतो आणि तुम्ही काय करायचं आहे त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. उगीच डायरेक्ट प्रश्न मी तुम्हाला सांगत नाही आहे, कारण नफा तोटा हे प्रकरण आहे. त्याचं थोडंसं कॅल्क्युलेशन असतं. त्याच्यामुळे तुम्हाला ऐनवेळी असाच प्रश्न आला तर गडबड नको. एक वस्तू 69 रुपयास विकली. चला, विक्री किंमत किती? 69 रुपयास. तर शेकडा तर 15% नफा झाला. म्हणजे शेकडा नफा किती आहे? 15. हा झाला पहिला पार्ट. दुसरा पार्ट, ती वस्तू 72 रुपयास विकली. म्हणजे विक्री किंमत किती? 72. तर किती नफा होईल? पर्सेंटेजमध्ये आहे. म्हणजे आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे. हे आपलं टार्गेट झालं. म्हणजे हे दिलेली माहिती आणि टार्गेट हे सगळं क्लिअर झालेलं आहे. म्हणजे कुठून निघायचं आणि कुठं पोचायचं हे आपलं क्लिअर पाहिजे. आता चला, विक्री किंमत आणि शेकडा नफा जर दिलेला असेल तर मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे? खरेदी किंमत इकडे लिहायचं. विक्री किंमत 100 रुपये खरेदी किंमत असताना 115 रुपयाला ती विकली जाईल. मग 69 रुपये विक्री किंमत असताना ती कितीला विकली जाईल? चला, तिरका गुणाकार करूया. इथं 69 गुणिले 100 छेद 115 बरोबर x. x म्हणजे खरेदी किंमत येणार आहे. 23च्या पाड्यात दोन्ही संख्या आहेत. 23 त्रिक 69, 23 5 115, 5 1 5, 5 2 10, 0 20 त्रिक 60. कॅल्क्युलेशन आपल्याला फास्ट आलं पाहिजे. 60 रुपये झालेले आहे खरेदी किंमत. तीच खरेदी किंमत उचलून हे ते मांडायची आहे. खरेदी किंमत किती? 60. मग
आपल्याला शेकडा नफ्याच्या सूत्रामध्ये नफा पाहिजे असतो. मग आधी आपण नफा काढून घेऊया. नफा बरोबर किती येणार आहे? 72 मधून 60 वजा केल्यानंतर नफा येणार आहे 12 रुपये. मग तुम्ही काय करायचे? शेकडा नफा बरोबर नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100. मग नफा किती? 12. खरेदी किंमत किती? 60 गुणिले 100. तुम्ही काय करायचं आहे? फक्त हे कॅल्क्युलेशन सोडवायचं आहे आणि ह्याचं उत्तर जो काय ऑप्शन आहे तो ऑप्शनमध्ये कोणतं उत्तर येणार आहे ते तुम्ही टाकायचं आहे. हे टाकत असताना स्वतःचं नाव लिहायला विसरायचं नाही, जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नाव जाहीर केलं जाईल. आशा करतो की हा जो नफा तोटा यावर आधारित थोडासा मोठा व्हिडिओ झालेला आहे, परंतु नफा तोटा समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे त्याचं स्पष्टीकरण खूप महत्त्वाचं होतं. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.